येतोय का? तुम्हाला एकदा सांगा, आवाज येतोय का? क्लिअर आहे का? ठीक आहे, आवाज येतो ना? ब्लॅकबोर्ड क्लिअर आहे ना? ब्लॅकबोर्ड क्लिअर आहे ना? आपण कुठपर्यंत पोहोचलो तरी आपण, मी विसरलोय, मला सांगा टॉपिक आपण कुठपर्यंत पोहोचलो होतो? स्पीकरची रिमूव्हल झाली होती बरोबर. पक्षांतराच्या बदलीवरून कायदा बदल होता, अमेंडमेंट पण झाला होता बरोबर. ठीक आहे, चालेल, ठीक आहे, चालेल, आलं लक्षात. एकदा मी तुम्हाला ते सगळं सांगून देतो काय काय शिकलो आपण संसदमध्ये. काही टर्म शिकल्या, तुम्हाला माहिती असतील काही टर्म शिकल्या, त्या टर्मोलॉजी त्या खूपच इम्पॉर्टंट आहे परीक्षा दृष्टीने, ते आपण सगळे शिकलेलं आहे. मग त्यानंतर आपण गेलो होतो टर्म्समध्ये काय, हेड ऑफ हाऊस, सभापती, उपसभापती, हंगामी सभापती, त्या टर्म्स होत्या. नंतर लीडर ऑफ हाऊस, विरोधी पक्षनेता. ठीक आहे, लीडर ऑफ हाऊस म्हणजे पक्षनेता, ज्या हाऊसचा PM सदस्य असतो तिथे तो लीडर ऑफ हाऊस असतो, दुसऱ्या हाऊसमध्ये एखाद्या व्यक्तीला नॉमिनेट करतो. नंतर शिकलो तो ऑपोजिशन लीडर बरोबर, विरोधी पक्षनेता. अमेरिकेमध्ये काय म्हणतं, ब्रिटनमध्ये काय म्हणतं, तुम्हाला सगळं लक्षात आणून दिलं होतं मी. नंतर शिकलो तो आपण व्हीप बरोबर, म्हणजे प्रथम हे पण झालं आपलं. नंतर आपलं शिकलो होतं लेमडक सेशन म्हणजे पांगळे अधिवेशन, लेमडक सेशन हे सुद्धा शिकवलं होतं मी. नंतर मी तुम्हाला गणपोती सुद्धा शिकवली होती बरोबर. आणि नंतर मग आपण या हेड ऑफ हाऊसला पूर्णतः डिफाईन केलं, म्हणजे सभापतीला, उपसभापतीला बरोबर. मग आपण हे शिकलो होतो की सभापतीला पदावरून कसं काढायचं, त्यांची ड्युअल जागा रिक्त कशी होती या सगळ्या सदस्यांची, त्यांची ओथ कोण गेलं, सगळं आपण शिकलेलो होतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण अमेंडमेंट सीरीजमध्ये गेलो होतो बरोबर. अमेंडमेंट कसं होतं आपल्या संविधानामध्ये ते सुद्धा बघितलं होतं. ठीक आहे. आणि आता आपण बघू संविधानामध्ये विधेयक किंवा संविधानामध्ये एखादी बिल कायद्यामध्ये रूपांतर कसं होतं, एखादी बिल एखाद्या कायद्यामध्ये रूपांतर कसं होतं. फॉर एक्झाम्पल ट्रायंगल करतो असा, लव ट्रायंगल नाही बरं, हा ट्रायंगल आहे. सगळा आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे पिलर्स, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे पिलर्स, ठीक आहे, आपल्या संविधानाचे पिलर्स. तुम्हाला हे कसं काय आहे, कोणते कोणते आहेत तर मी सांगतो. पहिला आहे कायदे मंडळ, कायदे मंडळ. मी याला असं म्हणू का, पार्लिमेंट म्हटलं चालेल का, याला मी संसद म्हटलं तरी चालेल. नंतर येतो दुसरा कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळ, याला मी काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मी मंत्रिमंडळ म्हटलं चालेल का, अगदी बरोबर. नंतर लिहितो मी थर्ड, न्याय व्यवस्था, न्याय बरोबर, न्याय व्यवस्था म्हणजे आपण याला म्हणून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय बरोबर. मग तुमच्या संविधानाने कायदा बनवण्याचा जो अधिकार आहे यापैकी कोणाला दिलाय, कायदे मंडळाला दिलाय, कार्यकारी मंडळाला दिलाय की न्याय मंडळाला दिलाय. तुमच्या संविधानाने भारतामध्ये कायदा जो बनवण्याचा अधिकार आहे तो कोणाला दिलाय, कायदे मंडळाला. म्हणजे कोणाला हो, पार्लिमेंट, म्हणजे कोणाला, पार्लिमेंटला. कोणाला, पार्लिमेंटला. आणि त्या कायद्याची व्हॅलिडिटी म्हणजे तो कायदा बरोबर आहे, कितपत योग्य आहे आणि कितपत चुकीचा आहे हे बघण्याचं काम कोणाला दिलं आहे, न्याय व्यवस्थेला. म्हणजे तुमच्या देशामध्ये कायदा बनवण्याचं काम कोणाचं आहे, पार्लिमेंटचं किंवा कायदा मंडळाचं बरोबर बरोबर. आणि आपण आज तेच शिकणार आहे की एखादी बिल, एखादी रॉ बिल याचं रूपांतर ऍक्ट मध्ये कसं होतं, कायद्यामध्ये कसं होतं. तुम्ही विचार केला तुमच्या नागरिकत्व अधिनियम कायदा, अधिनियम कायदा बरोबर 1955 बरोबर. या वर्षी आला एक, याला रिप्लेस केला आपण 2019 बरोबर. हा होता पहिले कॅब होता, सिटीजनशिप अमेंडमेंट बिल, नागरिकत्व अधिनियम कायदा बिल विधेयक. याचं रूपांतर आपण कशामध्ये केलं, CAA मध्ये केलं, सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट. सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे का, या B वरून आपण A वर कसं जातो, या B वरून आपण A वर कसं जातो, आज सगळी प्रोसिजर तुमच्या लक्षात येणार आहे.
म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एका विधेयकावरून एक कायद्यामध्ये कसं रूपांतर होतं, एका बिल मधून एका ऍक्ट मध्ये कसं रूपांतर होतं, हे सगळं तुम्हाला समजणार आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जेव्हा समजायचं असतं आपल्याला, तेव्हा तुम्हाला हे समजायला पाहिजे की आपल्या देशामध्ये कायदा बनवण्याचा अधिकार कोणाला आहे. कोणाला कायदा बनवण्याचा अधिकार आहे? तिघांपैकी सांगा. या तिघांपैकी कायदा बनवण्याचा अधिकार कोणाला आहे? कोणाला आहे? कोणाला आहे? कायदे मंडळाला. बरोबर. मग तुम्हाला प्रश्न पडतो, सर कायदे मंडळाला अधिकार आहे, तर मग तुमच्या देशामध्ये कायदे मंडळ हा सार्वभौम आहे का? सार्वभौम आहे का? नाही. तुमच्या देशामध्ये तिन्ही पैकी कोणताही बॉडी सार्वभौम मिळालेला नाही. मग सर मग तुम्ही असं कसं, आम्हाला सार्वभौमाचं माहित नाही काय? तर सार्वभौम मी तुम्हाला शिकवला कुठे? आपल्या प्रियांबल मध्ये, म्हणजे प्रस्तावनेमध्ये. बरोबर. तेव्हा आपण प्रस्तावनेमध्ये शिकलो होतो सार्वभौम म्हणजे काय? सुप्रीम ऑथॉरिटी. म्हणजे मी जर सार्वभौम असेल तर माझ्यावरती कोणाचाही निर्णय नसेल, माझे निर्णय सुप्रीम राहतील. बरोबर. पण आपल्या देशामध्ये कोणीही सुप्रीम नाही आहे. आपल्या देशामध्ये जीएसटी आला, न्यायाधीशांनी निर्णय दिला की बाबा तुम्ही असं करू नका. कार्यकारी मंडळाने काही निर्णय घेतला, डिमॉनिटायझेशन किंवा सुप्रीम कोर्टने म्हटलं हे चुकीचा निर्णय झाला. बरोबर. म्हणजे कोणीही आपल्या देशामध्ये सुप्रीम नाही आहे. मी एक्झाम्पल देतोय. कोणीही आपल्या देशामध्ये काय सर्वोच्च नाही आहे. सगळे एकमेकांवर काय ठेवले आहे, त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे. बरोबर. मग मी जर तुम्हाला म्हटलं हा जो महिला वर्ग आहे ना, लग्नाच्या अगोदर सॉवरेन नसतात, म्हणजे सार्वभौम नसतात, पण लग्नानंतर ते काय सार्वभौम असतात. किती नवऱ्याचं कधी ऐकलं. बरोबर. सर म्हणून तुम्ही पर्सनल अनुभव काय? नाही, पर्सनल अनुभव नाही आहे, ते लोकांच्या अनुभवून शिकलो आहे. बरोबर. म्हणजे काय सार्वभौम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सार्वभौम म्हणजे काय की सुप्रीम ऑथॉरिटी. तुमच्यावर कोणाचेही रिझन नाही, तुम्हाला कोणाचे डिसिजन ऍक्सेप्ट करायचे नाही, तुम्ही जे म्हणाल ते फायनल. तर आपल्या देशामध्ये असं होत नाही. आपल्या देशामध्ये कायदे मंडळाचे निर्णय, कोणाचे हो? कायदे मंडळाचे निर्णय सर्वोच्च नसतात, न्याय मंडळाचे निर्णय सर्वोच्च नसतात आणि कार्यकारी मंडळाचे निर्णय सर्वोच्च नसतात. मग तुम्हाला सर एखादी एक्झाम्पल देतं का? आपला की तुम्ही जेव्हा म्हणा तेव्हा एक्झाम्पल देतो मी. कार्यकारी मंडळ समजा या कायदे मंडळाने जलीकट्टू नाव ऐकलं आहे? जलीकट्टू नाव कोणी ऐकलं? जालीकट्टू किंवा जलीकट्टू नाव कोणी ऐकलंय? ऐकलंय कोणी? नाही. चाल काही करू. हा आहे ना बैलांचा तेव्हार. आपल्याकडे असतं ना बैलांचा तेव्हार, पोळा. बरोबर. हा तामिळनाडूमध्ये खेळला जातो. जलीकट्टू कुठे असतो? जलीकट्टू तामिळनाडू. पण आपल्या पोळ्यामध्ये आपण बैलाला एकमेकांसोबत मिळवत नाही. बरोबर. तसं आपल्या समाजामध्ये चालू आहे. एकमेका कास्टला धर्माला आपण एकामेकाविरुद्ध भडकून राहिलोय. बरोबर. तसं नाही आहे. इथे या जलीकट्टीमध्ये काय होतं, एक बैल दुसऱ्या बैलासोबत भिडतो. बरोबर. फाईट होतो. दुसऱ्या देशामध्ये याला जे आपण दुसऱ्या देश म्हणतो, फॉर एक्झाम्पल वेस्टर्न कंट्री, तिथे आपण बुल फाईट म्हणतो. बरोबर. तर आपल्या देशामध्ये याला काय नाव दिलं? जलीकट्टी. हा त्याचा कल्चरल प्रोग्राम आहे. तर हा चालू होता. तर काही लोकांनी जे ॲनिमल राईट्स, नॅशनल ॲनिमल राईट्स जे ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी काय केलं? कंप्लेंट टाकली. कुठे? सुप्रीम कोर्टमध्ये. पुढे केस टाकली सुप्रीम कोर्टमध्ये. आपण सुप्रीम कोर्टने काय दिलं माहिती आहे निर्णय? की जलीकट्टूला बंद करा. त्यामुळे ॲनिमल राईट्स काय होतात? ब्रेक होतात. म्हणून सुप्रीम कोर्टने काय सांगितलं? त्याला बंद करा. पण कायदे मंडळाने दिमाग खराब. कायदे मंडळाचा भाऊ तू काय करतोय? मी निर्णय देतो की त्या जलीकट्टीला आम्ही खेळवणार म्हणजे खेळवणार. म्हणजे न्याय व्यवस्थेच्या निर्णयावर सुद्धा कायदे मंडळाने काय दिला? निर्णय दिला. म्हणजे न्याय व्यवस्था सार्वभौम नाही. पहिला मुद्दा, पहिला एक्झाम्पल. दुसरं, पुन्हा कायदे मंडळाने निर्णय दिला की आता जलीकट्टी खेळू देणार नाही. पण पुन्हा सुप्रीम कोर्ट काय म्हणते? भाऊ नाही, याला बंद करा, याला बंद करा, याचा तुम्ही खेळू शकत नाही, तुम्ही खेळू शकत नाही. म्हणजे काय? पुन्हा कायदे मंडळाने सुप्रीम कोर्टने निर्णय दिला. बरोबर. पण मग काय झालं? न्यायालयाने जसा निर्णय दिला तसं कार्यकारी मंडळ काय झालं? बरोबर. आणि त्यांनी काय दिला? निर्णय दिला की आम्हाला खेळू द्यायचा. आणि विद्यार्थी मित्रांनी आता या जलीकट्टूला माहिती आहे कुठे गेलं? 9व्या परिशिष्टमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे 9व्या परिशिष्टमध्ये आपण काही असा डाटा टाकला त्याच्यावर आपल्याला ज्युडिशियल म्हणजे न्यायिक पुनर्लेखन करता येत नाही. ठीक आहे. म्हणजे काय हो की जेव्हा आपल्याला काय शिकायचं आहे? कायदा बनवण्याची प्रक्रिया शिकायचं आहे. कारण की आपण आता तिथूनच हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तुमच्या संविधानामधला. काय की जर आपला कायदा बनवता तर कसा बनवता? बरोबर. मग तुम्हाला प्रश्न विचारतो आहे की भारतामध्ये आणि ब्रिटनमध्ये
संसदेला स्वारमुहूर्त मिळालेला आहे. भारतामध्ये आणि ब्रिटनमध्ये संसदेला स्वारमुहूर्त मिळालेला आहे. तर चुकीचं आहे. ब्रिटनमध्ये कोणाला आहे? ब्रिटनमध्ये कोणाला मित्रांनो पार्लिमेंटला स्वारमुहूर्त मिळाला आहे ब्रिटनमध्ये. तुम्हाला लिहायचं तुम्ही लिहू शकता. ब्रिटनमध्ये कोणाला मिळालाय? कायदे मंडळाला. युएस मध्ये कोणाला मिळालाय? न्याय व्यवस्थेला USA. आणि भारतामध्ये कोणत्याही बॉडीला स्वारमुहूर्त मिळालेला नाही. भारतामध्ये कायदे मंडळाला ना कार्यकारी मंडळाला ना न्याय मंडळाला. पण ब्रिटनमध्ये कोणाला आहे? कायदे मंडळ म्हणजे पार्लिमेंट, बरोबर. आणि USA मध्ये कोणाला विद्यार्थी मित्रांनो? न्याय व्यवस्था. इतकं क्लिअर झालं का? इतकं क्लिअर झालं का सगळ्यांना? भारतामध्ये कोणत्याही बॉडीला आपण स्वारमुहूर्त दिलेला नाही. कोणत्याही बॉडीला आपण स्वारमुहूर्त दिलेला नाही. मग मी मराठीमध्ये लिहितो, मला पण तुम्ही सांगाल बघा. सगळे कायदे मंडळ हे कार्यकारी मंडळ आहे. तुम्ही विचार करा. आता मी तुम्हाला शिकवलं, हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे की दोन्ही स्टेटमेंट चुकीचे? मला सांगा. की याला नाव देतो मी ए, याला नाव देतो मी बी. बोथ स्टेटमेंट आर राईट, बोथ स्टेटमेंट आर रॉंग. ए बरोबर आहे की बी बरोबर आहे? आता मी एक मोठी डायग्राम काढतो. ठीक आहे. हे सगळं आहे पार्लिमेंट. हे सगळं आहे पार्लिमेंट. हे सगळं काय? पार्लिमेंट. पूर्ण आहे संसद आहे. याची डायग्राम आहे पूर्ण संसद, बरोबर. संसद म्हणजे सगळे कायदे मंडळ, बरोबर. हे सगळे कायदे मंडळ मला आता सांगितलं पार्लिमेंट हे सगळं आहे, बरोबर. पण कार्यकारी मंडळ पूर्ण संसद आहे का? कार्यकारी मंडळ पूर्ण संसद आहे का? कार्यकारी मंडळ हे पूर्ण संसद आहे का? कार्यकारी मंडळ हे पूर्ण संसद आहे का? नाही. या संसदेचा दोन गृह आहे, लोकसभा आणि राज्यसभा. जे कार्यकारी मंडळ म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा मंत्रिमंडळ आहे, हे लोकसभेच्या 15% आहे. 91st कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे. 91वी घटना दुरुस्ती. म्हणजे जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहेत म्हणजे कार्यकारी मंडळ आहे, बघा कार्यकारी मंडळ आहे. कार्यकारी मंडळ हे कोणाच्या 15% आहे? लोकसभेच्या 15%. कोणाच्या 15% आहे? लोकसभेच्या 15%. लिहिलं मी लोकसभेच्या 15%. पण हे जेव्हा 15% निवडले जातात ना, ते दोन्ही गृहाचे असतात, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा आणि राज्यसभा. लक्ष द्या. तर जेव्हा मी कार्यकारी मंडळ स्थापित करतो तर माझ्या दोन्ही गृहामध्ये असू शकतात. जेव्हा मी दोन्ही गृहाचे जेव्हा मी कार्यकारी मंडळ स्थापित करतो तेव्हा ते दोन्ही गृहाचे असू शकतात. मग मला सांगा, किती लोकांना पहिलं सेटमेंट बरोबर वाटतं आणि किती लोकांना पहिलं सेटमेंट चुकीचं वाटतं? सांगा मला की या दोघांमध्ये डिफरन्स काय? तुम्हाला सर हे आम्हाला थोडं डिफिकल्ट जात आहे. नाही, खूपच सिंपल. हे पूर्ण जी बॉडी आहे मी काढली बघा. ही जी बॉडी आहे ही काय? पूर्ण कायदे मंडळ. काय आहे? कायदे मंडळ. आणि कार्यकारी जे मंडळ आहे विद्यार्थी मित्रांनो, हे कार्यकारी मंडळ आहे हे म्हणजे काय? लोकसभेच्या 15%. लोकसभेच्या 15%. कोणत्या अमेंडमेंट ठरलं? 91st कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. हे करण्याचं कारण मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं. कारण की आपल्या देशामध्ये काय होतं, पूर्वी जितक्या व्यक्तीला पाहिजे तितक्या व्यक्तीला मुख्यमंत्री, जितक्या व्यक्तीला पाहिजे तितक्या व्यक्तीला काय बनवायचं होतं? मिनिस्ट्री पद देऊन द्यायचं. आणि तुम्हाला माहिती आहे एका मंत्र्यामागे नाही म्हटलं तरी 8 ते 10 गाड्या मागे पुढे फिरते. ॲम्ब्युलन्स हे ते तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये 1 लाख व्यक्ती मागे 1 डॉक्टर आहे, बरोबर. 1 लाख व्यक्ती मागे डॉक्टर आहे. पण जगामध्ये जिथं म्हणजे हेल्थ रिपोर्ट चांगला असतो, ज्या देशाचा हेल्थ रिपोर्ट चांगला असतो त्या देशामध्ये 1000 लोकांमागे 1 आहे डॉक्टर.
विचार करा आणि आपण एका MLA किंवा एखाद्या MP त्यांच्या मागे पुढे फिरण्यासाठी एक गाडी, एक ड्रायव्हर म्हणतो, ॲम्ब्युलन्स पाठवतो, डॉक्टर पाठवतो, बरोबर. सोबतच तुम्हाला माहिती आहे की हे पण पाठवतो आपण, आपला मिलिटरीच्या गाड्या पाठवतो, अग्निशामक दल पण पाठवतो. काय करायचं त्याला, बरोबर. ते पण माणसं आहेत, तुम्ही पण माणसं आहेत, बरोबर की नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो काय केलं, मिनिमम काय असायला पाहिजे, गव्हर्नमेंट म्हणजे मिनिमम गव्हर्नमेंट असायला पाहिजे आणि मॅक्झिमम काय पाहिजे होतं, गव्हर्नन्स पाहिजे होतं. म्हणून 91व्या घटनादुरुस्तीने काय केलं, 15% ऑफ लोकसभा याच्यावरती मंत्रिमंडळ राहू शकत नाही असा कायदा फॉर्म केला. पण हे मंत्रिमंडळ कोणत्याही गृहाचे असू शकतात, लोकसभेचे पण असू शकतात आणि राज्यसभेचे सुद्धा असू शकतात. म्हणजे म्हणून मी काढलं हा बॉक्स काढला. म्हणजे विचार करा, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का. किती लोकांना वाटतं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे की सगळे कायदे मंडळ हे कार्यकारी मंडळ आहे. सगळे हे पूर्ण हे कार्यकारी मंडळ आहे का, नाही. इकडली कुठे राहणार, इकडली कुठे आहे, हा जो पर्सन सुटला, हा जो पर्सन सुटला, हे कुठे आहे. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, पहिलं स्टेटमेंट काय माझं चुकीचं आहे. पहिलं स्टेटमेंट काय माझं चुकीचं आहे की माझे फक्त इतकाच वर्ग म्हणजे काय, कायदे मंडळ आहे किंवा कार्यकारी मंडळ आहे. म्हणजे काय, सगळे कायदे मंडळ हे कार्यकारी मंडळ आहे का, नाही. काही कायदे मंडळ हे कार्यकारी मंडळ आहे. समजलं, पहिला मुद्दा क्लिअर झाला. काही कायदे मंडळ हे काय, कायदे मंडळ आहे. काही कायदे मंडळ हे कार्यकारी मंडळ आहे, बरोबर. काही कायदे मंडळ हे कार्यकारी मंडळ आहे. पण सगळेच विचारलं, सगळेच नाहीये. पहिलं क्लिअर झालं स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट क्लिअर झालं का, पक्का, व्हेरी गुड. चला नेक्स्ट स्टेटमेंट. नेक्स्ट, सगळेच कार्यकारी मंडळ कायदे मंडळ. तुम्हीच विचार करा आता, सगळेच कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळ. अरे बरोबर ना, हे पूर्ण कायदे मंडळ बरोबर. हे पूर्ण कायदे मंडळ आहे, त्याच्यामध्ये येणारे कोणी असो हे कार्यकारी मंडळ असणार, बरोबर. कायदे मंडळ इतक्या या कायदे मंडळापैकी काही लोक काय कार्यकारी मंडळ आहे. म्हणजे काय, सगळेच कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळ आहे, बरोबर का, बरोबर का, सांगा. लक्षात आलं का तुमच्या, सगळेच कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळ मध्ये आहेत, बरोबर ना. आणि इथे जर विचारलं काही कार्यकारी मंडळ हे काय, विद्यार्थी मित्रांनो, फक्त काय आहे, कायदे मंडळ. स्टेटमेंट का असेल, चुकीचं असेल. ते स्टेटमेंट का असेल, चुकीचं असेल, बरोबर. ते स्टेटमेंट का असेल, चुकीचं असेल. म्हणजे सगळेच पाहिजे आणि पहिले काय पाहिजे, का. काय, दोन जर स्टेटमेंट जर तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला आता इथून पुढचा डाटा समजेल. काय, चला आता तुमच्या संविधानामध्ये कायद्याचं रूपांतर ऍक्ट मध्ये कसं, कायद्याचं रूपांतर, एखाद्या विधेयकाचं रूपांतर ऍक्ट मध्ये कसं होतं, आपल्याला ते इन डेप्थ मध्ये अनालिसिस शिकावं. एखाद्या कायद्याचं रूपांतर, एखाद्या विधेयकाचं रूपांतर ऍक्ट मध्ये कसं होतं. विधेयक आणि तुम्ही कायदा. याच्यामध्ये मल्टिपल स्टेप्स आहेत. मी तुमच्या सगळ्या स्टेप तुमच्या समोर आले. पहिली स्टेज किंवा इथे जायच्या अगोदर आपण त्या बिलचे टाईप शिकून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, इथे जाण्या अगोदर पहिले आपण बिलचे टाईप समजून घेऊ, म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की हे कसं होतं. बिलचं रूपांतर कायद्यामध्ये कसं होतं, म्हणजे एखाद्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये कसं होतं. तर ऍक्च्युली तुमच्या संविधानामध्ये दोन टाईपचे बिल दिले. एक सार्वजनिक विधेयक आणि दुसरं विद्यार्थी मित्रांनो खाजगी विधेयक. सांगतो मी तुम्हाला काय असतं. या सार्वजनिक क्लास काय म्हणतात, शासकीय सुद्धा म्हणतात.
इंग्लिशमध्ये याला म्हणतात पब्लिक बिल्स आणि याला म्हणतात प्रायव्हेट बिल्स. याला म्हणतात प्रायव्हेट बिल्स. किती प्रकारचे विधेयक आहेत? दोन. मग या दोन प्रकारच्या विधेयकांना पुन्हा 4 भागामध्ये डिवाइड केलं. किती भागामध्ये? 4 भागामध्ये. तुम्हाला जर प्रश्न विचारला की तुमच्या संविधानामध्ये किती पार्ट्स आहेत, किती बिल्स आहेत? किती बिल्स आहेत? 2. सार्वजनिक विधेयक, त्याला शासकीय विधेयक आणि नंतर काय? खासगी विधेयक. या दोघांनाही आपण पुन्हा 4 भागामध्ये डिवाइड करतो. तेव्हा ते कोणते? आम्ही असं कधी शिकलो नाही, आता शिका. वित्त विधेयक. वित्त विधेयक यालाच आपण काय म्हणतो? फायनान्शियल बिल. यालाच आपण काय म्हणतो? फायनान्शियल बिल इंग्लिशमध्ये. याला 2 भागात डिवाइड करतो. फायनान्शियल बिल 1 आणि फायनान्शियल बिल 3. 2 येत नाही. ठीक आहे, 1 आणि 3. हे तर आर्टिकल नंबर 117 मध्ये. आर्टिकल नंबर 1171, आर्टिकल नंबर 1173. बरोबर. मग दुसरं सामान्य विधेयक. सामान्य विधेयक. नंतर अर्थ विधेयक. नंतर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. घटना दुरुस्ती विधेयक. आर्टिकल नंबर 360. म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात आलं पाहिजे की आपल्या संविधानामध्ये जी विधेयके आहेत, जे कायदे बनतात ना, या 2 प्रक्रियेमधून येतात. एक तर सार्वजनिक विधेयक असतं किंवा दुसरं ते खासगी विधेयक असतं. एक तर सार्वजनिक असतात आणि दुसरं म्हणजे खासगी विधेयक असतं. एक सार्वजनिक आणि दुसरं म्हणजे खासगी विधेयक. मग या दोघांनाही आपण डिफाईन करतो किती भागामध्ये? वित्त, सामान्य, अर्थ आणि घटना दुरुस्ती. या दोघांनाही आपण डिफाईन करतो 4 भागामध्ये. फायनान्शियल बिल, ऑर्डिनरी बिल, मनी बिल आणि घटना दुरुस्ती. तुम्हाला प्रश्न पडतो, सर ठीक आहे, सामान्य विधेयक म्हणजे सांगा मला काय, सार्वजनिक विधेयक काय सांगा मला काय, तुम्ही म्हणाला खासगी विधेयक काय सांगा मला, तुम्हाला अर्थ विधेयक काय, घटना दुरुस्ती विधेयक, सगळे सांगा. ठीक आहे, 1 by 1 घेऊ. सार्वजनिक विधेयकला जाऊ. सार्वजनिक विधेयक म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सार्वजनिक विधेयक म्हणजे जे विधेयके, सार्वजनिक किंवा शासकीय विधेयक म्हणजे काय? जे विधेयके फक्त आणि फक्त कोण मांडतात? गव्हर्नमेंट, म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर. सार्वजनिक विधेयक म्हणजे काय विधेयक मित्रांनो? जे विधेयके फक्त आणि फक्त काउन्सिल ऑफ मिनिस्टर मांडतात, अशा विधेयकांनाच आपण काय म्हणतो? सार्वजनिक विधेयके किंवा शासकीय विधेयक. जे विधेयक, जे बिल कोण मांडतं? फक्त आणि फक्त मंत्रिमंडळ, म्हणजे असंही म्हणू शकतो 15% ऑफ लोकसभा. क्रायटेरिया म्हणलं ना, मंत्रिमंडळ याच्यावरती जाऊ शकत नाही. 15% ऑफ लोकसभा म्हणजे कोण? काउन्सिल ऑफ मिनिस्टर, म्हणजेच कोण? मंत्रिमंडळ. यांनी जे मांडलेले विधेयक आहे, हे म्हणजे कोणते विधेयक आहे विद्यार्थी मित्रांनो? हे म्हणजे कोणते विधेयक आहे? सार्वजनिक किंवा शासकीय विधेयक. बरोबर. हे कोणते विधेयक आहे? सार्वजनिक किंवा शासकीय विधेयक. बरोबर. मग तुम्हाला सर बाकीच्या लोकांना काय म्हणतो? अरे बाकीच्या लोकांनी मांडले, अदर दॅन, यांना सोडून कुणीही मांडतो, यांना सोडून कुणीही मांडतो, ते म्हणजे काय असतील? खासगी. यांना सोडून कोणीही मांडतो ते असते कोणतील? खासगी. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. मनोज तिवारी नाव ऐकले का? मनोज तिवारी बीजेपीचा सदस्य, प्लेयर आहे ना, क्रिकेटर म्हणजे IPL चालू आहे. तुम्हाला सर तुम्ही क्रिकेटचा एक्झाम्पल दिला नाही. मनोज तिवारी बघा, तो भोजपुरी सिंगर आहे, डान्सर आहे, सगळंच करतो. ॲक्शन डायरेक्टर पण आहे, ॲक्शन पण करतो, प्रोड्युसर पण आहे, बरोबर, डायरेक्टर पण आहे, सगळंच काम करतो आणि MP पण आहे. दिल्लीवरून बीजेपीचा सदस्य आहे. बरोबर. मला प्रश्न पडला की हा तर बीजेपीचा सदस्य आहे, कोणा सदस्य आहे? बीजेपीचा मेंबर आहे. पण बीजेपीचा सदस्य ना, आता बीजेपी तर पार्टीमध्ये कुठे आहे? बीजेपी तर पार्टीमध्ये आहे. बीजेपी कुठे आहे? आपल्या बहुमतात सरकार आहे त्यांचं. तर मग यांनी मांडलेले विधेयक हे सार्वजनिक विधेयक असतील का नसतील? नाही. आपला सार्वजनिक किंवा शासकीय विधेयक म्हणजे काय? फक्त आणि फक्त कोणी मांडायला पाहिजे? मंत्रिमंडळाने जर विधेयक मांडले तरच
आपलं त्याला बिल काय म्हणू, शासकीय किंवा सार्वजनिक. यांना सोडून दुसरं कोणीही बिल मांडलं तुमच्या पक्षाचा असो, अपोजिट पक्षाचा असो की काही घेऊन देणार नाही. म्हणजे मनोज तिवारी हा बीजेपी पक्षाचा असून सुद्धा त्यांनी मांडलेल्या विधेयकाला काय म्हणतो विधान आपण, त्यांनी मांडलेल्या विधेयकाला आपण काय म्हणतो खासगी विधेयक. असं म्हणा तुम्ही असं एखादं एक्झाम्पल द्या. मग कोणतं मांडलं तर अगदी बरोबर 100% एक्झाम्पल, अयोध्या टेम्पल बिल. अयोध्या माहिती का, आता जजमेंट दिलं सुप्रीम कोर्टने. अयोध्या सगळे बाईजत बरी गेले, अडवाणी, सुषमा स्वराज, बरोबर तुम्हाला माहिती आहे. मग काही शिकायची गरज नाही, ते सगळ्यांनी बरोबर दिलं. ज्या देशाची न्यायव्यवस्था निर्माला देश सगळ्यांनी त्यांची व्हिडिओ क्लिप आहे की आम्हीच पाडलं बरोबर, तरी सुद्धा जजमेंट आलं सुप्रीम कोर्ट. म्हणजे कम जबरदस्त चालू आपल्या देशात. महाराष्ट्रात बीजेपीने निर्णय दिला, काही निर्णय दिला, अयोध्या निर्णय म्हणतो मनोज तिवारीने बिल मांड. काय, अयोध्या टेम्पल बिल, अयोध्या टेम्पल बिल 2018. म्हणजे याला मी सार्वजनिक विधेयक म्हणून खासगी विधेयक म्हणून यांनी बिल मांडलं. काय, अयोध्या टेम्पल बिल 2018. याला कोणतं बिल म्हणून, सार्वजनिक म्हणून की खासगी म्हणून. हा कोणता विधेयक आहे, खासगी. मग राहुल गांधीने एखादी विधेयक मांडलं तर राहुल गांधी सुद्धा काय, सोनिया गांधीने म्हटलं तरीही काय. म्हणजे तुमच्या एवढं लक्षात येईल की विद्यार्थी मित्रांनो तो पार्टीचा सदस्य असो की अपोजिट पक्ष असो, सगळे बिल काय आहे खासगी विधेयक. पण मला सांगा, अमित शहानी एखादी बिल मांडलं, अमित शहानी ते बिल काय हो सार्वजनिक. मग तुमच्या देशाचे नरेंद्र मोदीजी आहेत जे आपले प्रधानमंत्री, त्यांनी जर एखादी विधेयक मांडलं ते काय हो सार्वजनिक. मग तुमच्या देशामध्ये खूप सारे लोक आहेत जे मिनिस्टर पद आहेत. रामविलास पासवान सध्या त्यांचा मृत्यू झाला बरोबर, त्यांनी जर एखादी विधेयक मांडलं असेल ते काय असतं त्याच्यामध्ये शासकीय किंवा सार्वजनिक विधेयक. बरोबर, एवढं कळलं का की डिफरन्स काय असतं दोघांमध्ये, सार्वजनिक विधेयकामध्ये आणि खासगी विधेयकामध्ये काय डिफरन्स असतात. पहिला डिफरन्स समजला की पहिला डिफरन्स काय, काउन्सिल ऑफ मिनिस्टरनी मांडलेले जे विधेयक आहे तेच काय विधेयक तुमचे फक्त आणि फक्त तेच काय आहेत खासगी किंवा सार्वजनिक विधेयक. सेकंड डिफरन्स आहे की या सार्वजनिक विधेयकाला फक्त 7 दिवसाची नोटीस द्यावी. किती दिवसाची नोटीस आहे, 7 डेजची नोटीस. किती दिवसाची नोटीस आहे, 7 डेजची नोटीस पिरियड. किती दिवसाची नोटीस पिरियड आहे, 7 डेज. 7 दिवसाचा नोटीस पिरियड, 7 दिवसात. ही 7 दिवसाच्या अगोदर नोटीस दिली तर 7व्या दिवशी तो बिल हाऊसमध्ये डिस्कस करतात. पण जे खासगी विधेयक आहे ना, जे खासगी विधेयक आहे, या खासगी विधेयकासाठी एक मंची, यालाच आपण वेगळ्या भाषेमध्ये सुद्धा लिहू शकतो, 4 वीकची, यालाच आपण 30 डेजची सुद्धा लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला सार्वजनिक विधेयक जर हाऊसमध्ये आणायचं असेल मंत्रिमंडळाला, फक्त आणि फक्त किती दिवसाचा टाइम दिला तर त्यांचं 7 दिवसाचा वेळ दिला तरी चालतं. किती दिवसाचा वेळ, 7 दिवसाचा वेळ दिला तरी. पण खासगी विधेयके मांडायचे असतील तुम्हाला एकच आहे, 1 मंथ, 4 वीक्स आणि 30 डेजचा टाइम दिला तरीही चालतो. म्हणजे तुम्हाला एवढं लक्ष द्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की जे आपल्या देशामध्ये काय सार्वजनिक विधेयक आहे यांना पास करण्यासाठी किंवा यांना हाऊसमध्ये मांडणे फक्त 7 दिवसाचा वेळ आहे. आणि खासगी विधेयके जर आणायचे असेल त्याला वेळ किती मिनिटाचा असतो, किती दिवसाचा असतो, 30 डेजचा. म्हणजे 4 वीकचा असेल किंवा 1 महिन्याचा असेल. बरोबर, दुसरा डिफरन्स काय, थर्ड डिफरन्स, सार्वजनिक विधेयके हे गव्हर्नमेंटच्या पॉलिसी शोज करतात. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय करतात, शो करतात. गव्हर्नमेंटच्या पॉलिसी, गव्हर्नमेंटचे डिसिजन शो करतात की गव्हर्नमेंटचं उद्दिष्ट काय, तुमच्या देशामध्ये गव्हर्नमेंट का बरं असतं. फॉर एक्झाम्पल जम्मू काश्मीर यांचं होतं ना 2019 मध्ये आमचं हे होतं की त्यांचं ठरलेलं होतं की जम्मू काश्मीरला आता भारतामध्ये इन्क्लूड करायचं ठरलं होतं. पण असं बीजेपी गव्हर्नमेंटचं त्यांचा मॅनिफेस्टोच होता की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही जम्मू काश्मीरला भारतामध्ये आणू. म्हणून गव्हर्नमेंटचे डिसिजन जसं ते आले, मेजॉरिटी फॉर्म झाली, तसं त्यांनी काय केलं, आपल्या देशामध्ये काय केलं त्यांना गव्हर्नमेंटच्या ज्या आयडेंटिटीज होत्या त्या शो केल्या. म्हणजे काय, जे गव्हर्नमेंटला डिसिजन घ्यायचे होते त्यांनी ते घेतलं. म्हणजे काय, जम्मू अँड काश्मीर भारतामध्ये आणलं.
म्हणजे त्यांनी काय केलं, गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज होतात ते शो करायला सुरू. पण खाजगी विधेयके म्हणजे काय? खाजगी विधेयके हे पब्लिक इम्पॉर्टंट मॅटर्स म्हणजे सार्वजनिक हिताचे मुद्दे शो करतात. पब्लिक इम्पॉर्टन्स मॅटर. पब्लिक इम्पॉर्टन्स मॅटर. सार्वजनिक म्हणजे काय? गव्हर्नमेंटच्या पॉलिसी शो करतो. आणि खाजगी म्हणजे काय? पब्लिक इम्पॉर्टन्स मॅटर शो करतो. आणि हे काय करतात? सार्वजनिक आहे कोणाच्या मॅटर? गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज, गव्हर्नमेंटचे डिसिजन शो करतो. आणि विद्यार्थी हे म्हणजे काय? की तुमच्या देशामध्ये पब्लिक इम्पॉर्टन्स मॅटर शो करतो. मग तुम्हाला प्रश्न पडतो, सर आम्ही तसं ऐकतच नाही, हे काही आम्ही ऐकत नाही की एखादी खाजगी विधेयक पास झालं, एखादी गव्हर्नमेंटचं विधेयक पास झालं, आम्हाला माहीतच नाही. अरे आपण आतापर्यंत तशा पद्धतीने अभ्यास केला नाही ना, म्हणून आपल्याला माहिती नाही, बरोबर. तर आता तुम्हाला सगळ्या बिल्स तुमच्या लक्षात आणून देतो कसे कोणती असतात आणि कसं नाही. तुम्ही आतानंतर कोणतंही विधेयक आणलं तर तुमच्या लक्षात येईल. मग मला सांगा, आता तुम्ही न्यूजमध्ये ऐकता तर फार्म बिल्स आले, 3 फार्म बिल्स आले, बरोबर. 3 फार्म बिल्स आले. ते गव्हर्नमेंट आहे की शासकीय आहे? गव्हर्नमेंट आहे की खाजगी आहे? काय बरं आलं ना तुमच्या देशामध्ये 3 फार्म बिल्स आले. ते गव्हर्नमेंट आहे, शासकीय आहे की खाजगी आहे? व्हेरी गुड, अगदी बरोबर. काय आहे? सार्वजनिक, कारण की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज शो करतात, बरोबर. आता मग पास कोणाचे विधेयक होणार? काउन्सिल ऑफ मिनिस्टरचे विधेयक पास होणार आहे की खासगी विधेयक पास होणार? कोणती विधेयके पास होतं? सार्वजनिक विधेयक. गव्हर्नमेंट ज्याचं मेजॉरिटी ऑफ सरकार आहे ते काय करतं? खासगी विधेयके पास होऊ देत. खासगी विधेयके पास होऊ देत नाही. हे तर आता आपल्याला कळून आलं आहे की खासगी विधेयके म्हणजे काय? बीजेपीच्या पक्ष सदस्यांनी सुद्धा मांडले तर, बरोबर. पण बाकीच्या लोकांना काय वाटेल? खासगी विधेयके प्रायव्हेट बिल, बरोबर. बाकीच्या लोकांना समजेल का दोघांमधला डिफरन्स? आत्ता कुठे आपल्याला समजला आहे खासगी विधेयक आणि प्रायव्हेट, खासगी आणि पब्लिक मधला डिफरन्स आता समजला आहे, बरोबर. म्हणजे समजा जर हे प्रायव्हेट बिल पास झाले तर वाहवाही कोण घेणार? अपोजिट. वाहवाही कोण घेणार? अपोजिट पार्टी. म्हणजे जर एखादी बिल पास झालं, अयोध्या टेम्पल जर बिल पास झालं असतं, सगळी वाहवाही कोणी घेतली असती? तुमच्या राहुल गांधींनी. आणि पुढल्या वर्षी इलेक्शनमध्ये त्याला बेनिफिट मिळालं, बरोबर. म्हणून काय केलं जातं? हे अपोजिट पार्टीचे विधेयके किंवा खासगी विधेयके तुमच्या संसदेमध्ये पास केले जात नाही. मॅक्झिमम टाइम्स याला रिजेक्ट केलं जातं. मॅक्झिमम टाइम्स काय केलं जातं? याला रिजेक्ट केलं जातं. मॅक्झिमम टाइम म्हणजे कमी जबरदस्त आपण ही खासगी विधेयके पास करत नाही. त्याच्यामागे रिझन काय? की वाहवाही अपोजिट पार्टी घेऊन जाईल म्हणून. आणि इकडे काउन्सिल ऑफ मिनिस्टर यांची बिल विधेयके पास होतात, यांच्याकडे बहुमत असतं. म्हणून तर काउन्सिल मंत्रिमंडळ फॉर्म केला, यांच्याकडे बहुमत असतं, म्हणून यांची विधेयके काय होतात? पास होतात, बरोबर. मग मुद्दा येतो, यांचे विधेयके जर पास झाले नाही लोकसभेतून, राज्यसभेतून आणि राष्ट्रपती, तर लोकसभा विसर्जित होते का? नाही. हे अपोजिट पार्टी, यांचं काही घेण देणंच नाही ना. हे पास करा नाही करा काही घेण देणं नाही. लोकसभेचं काही घेण देणंच नाही. लोकसभेचं पण नाही आणि मंत्रिमंडळाचं पण नाही, बरोबर. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक विधेयके जर पास झाले नाही, सार्वजनिक विधेयके जर पास झाले नाही तर, सार्वजनिक विधेयके पास झाले नाही तर तुमचं मंत्रिमंडळ, तुमचं लोकसभा विसर्जित होतं का? लोकसभा, बरोबर, विसर्जित होते का? लोकसभा विसर्जित होत नाही. लोकसभा विसर्जित होत नाही. जेव्हा एखादी सार्वजनिक किंवा शासकीय विधेयक पास होत नाही, समजा लोकसभा असो की राज्यसभा असो, तर लोकसभा विसर्जित होत नाही. त्याच्यामागे रिझन आहे, का नाही? हे सगळे पहिले सांगतो तुम्हाला. इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? इथपर्यंत कळलं का? इथपर्यंत लक्षात आलं का? प्रत्येक डाऊट तुम्हाला कळाला का? प्रत्येक डाऊट, कोणताही डाऊट. म्हणजे याच्यानंतर मला जर असं वाटतं की आयोगाने कशाही पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला ना, तुमचा प्रश्न जायला नको, कुठेही जायला नको. कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नेहमी पुस्तक वाचता. तुम्ही जेव्हा नेहमी पुस्तक वाचता ना, ते आपल्या पुढे एकच येतं की सर मी वाचतो सही आहे, मला त्या प्रश्नाचे उत्तर जमत नाही, बरोबर. मी वाचतो सगळं, मला त्या प्रश्न उत्तरांचे आन्सर येऊन आलेले आहेत, मला सगळंच माहिती असतं पण माझा आन्सर करेक्ट येत नाही, बरोबर. काय होतं? कारण की आपण त्याला व्यवस्थितरित्या वाचत नाही किंवा त्याला समजून घेतो.
माझं म्हणणं एवढंच आहे की जे मी तुम्हाला शिकून आलं हे सगळं तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये कोरून घ्यायला पाहिजे. बरोबर? याला बाहेर कुठेही तुम्हाला मिळणार, इतक्या डेपमध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे दिलेली आहे. बरोबर? म्हणून जेव्हा मी शिकवतो तुम्हाला जर काही वाटलं नोट करा, तुम्ही नोट करून घ्या, की प्रत्येकच शब्द माझा शिकवलेला हा बुकमध्ये मेन्शन केलेला नाही. नंतर मग प्रश्न असा येतो की जर सार्वजनिक विधेयके लोकसभेतून आणि राज्यसभेतून पास झाले नाही किंवा लोकसभेतून पास झाले नाही तर मंत्रिमंडळ विसर्जित होतं का? मंत्रिमंडळ विसर्जित होतं का? मी असं केलं होते पण आणि नाही होत, म्हणजे मे होऊ पण शकते आणि नाही पण होऊ शकते. सर मला तुम्ही असं कसं म्हणू शकता? दोन्ही होते, होऊ पण शकतं आणि नाही पण होऊ शकत. होऊ शकते ना. बघा आता जम्मू काश्मीर हे कुणी मांडलं होतं? आपल्या अमित शहानी मांडलं होतं. बरोबर? अमित शहानी मांडलं होतं. बरं, म्हणजे सार्वजनिक विधेयक आहे. आता हे अमित शहानी मांडलेलं जर बिल पास झालं नसतं, आता बघा हे 3 विधेयक आहे. आता हे कोणतं म्हणतो कृषी विधेयक, बरोबर? कृषी विधेयक, ॲग्रिकल्चर विधेयक, हे जर पास झाले नसते, मंत्रिमंडळात मांडलं तरीही मंत्रिमंडळाला राजीनामा द्यायची काही आवश्यकता नसते. राजीनामा द्यायची आवश्यकता नसते. पण अर्थ विधेयक जे वित्त मंत्री मांडतात, जे अर्थ विधेयक कोण म्हणतात? वित्त मंत्री मांडतात. बरोबर? फायनान्स मिनिस्टर. पण जर अर्थ विधेयक जर पास झाला नाही जे लोकसभेत तर मस्ट बी राजीनामा द्यायचा काय म्हणतात गरज पडतं. म्हणजे काय की शासकीय किंवा सार्वजनिक विधेयकांमध्ये काउन्सिल ऑफ मिनिस्टर रिझाईन पण देऊ शकतात किंवा रिझाईन नाही देऊ शकत. डिपेंड्स ऑन द बिल. ते बिलचा प्रकार कोणता. बरोबर? ते अर्थ विधेयक आहे की ते सामान्य विधेयक आहे. सामान्य विधेयकामध्ये देईल पण आणि अर्थ विधेयकामध्ये द्यावाच लागेल. म्हणून आपण काय लिहिलं ते मे बी, होऊ पण शकते किंवा नाही होऊ शकते. लक्षात आलं सगळ्यांना? प्रायव्हेटमध्ये तर असं काहीच नाही. सगळ्यांना समजलं? सगळ्यांना समजलं? समजलं का रे? हो की नाही सांगा? कळलं? बिल लक्षात आलं? आणि आता तुम्हाला मी सांगतो कायदा बनवण्याची प्रक्रिया. आणि हे आता आपण कायद्यामध्ये प्रक्रिया झाली का आपण हे शिकूया. ठीक आहे? चारही गरज म्हणजे तुम्हाला सगळेचे सगळे डाऊट्स आहेत इतके क्लिअर होऊन जबरदस्त. तुम्हाला आता अगर कसाही प्रश्न विचारला ना तुमचा एकही मार्क्स कुठेही जाणार नाही. ठीक आहे? मी अन अकॅडमीला सुद्धा आहे. तुम्ही तिथे मला तिथे सुद्धा फॉलो करू शकता. अन अकॅडमीला किरण वानखडे नाव सर्च करा. ठीक आहे? किरण वानखडे. तिथे जर तुम्ही मला सर्च केलं तर माझं लेक्चर दररोज, आता टायमिंग चेंज झाला आहे, इव्हिनिंगला 6 वाजता असतं. स्पेशल सगळ्यांना करतो, फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याला पैसे लागत नाही. फक्त तुम्हाला ॲप इन्स्टॉल करावं लागेल. 6 वाजता, संध्याकाळी 6 वाजता PM ला आणि रात्री 10 PM. इथे आपण कंबाईनसाठी क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस घेतात. आता MPSC पोस्टपोन झाले म्हणजे MPSCसाठी पण म्हणून म्हणजे याच्या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपले आन्सर कसे काढावे याची सगळी प्रॅक्टिस आपण तिथे करून घेतो. ठीक आहे? ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपला अभ्यास लवकरात लवकर व्हायला पाहिजे किंवा आपण जास्तीत जास्त प्रश्न उत्तर सॉल्व्ह करायला पाहिजे, कारण की वाचणंच किंवा समजून घेणं हा 100% अभ्यास नाही. वाचणं आणि समजून घेणे फक्त हा 50% अभ्यास. किती टक्के? 50. मग सर्व 50% काय? अरे जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन उत्तर सॉल्व्ह करणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुम्ही वाचलेलं तुम्हाला आठवतं नाही आठवत, तुम्ही वाचलं ते कितपत योग्य आहे. बरोबर? आयोगाचा पॅटर्न कसा आहे, बरोबर की नाही? तुम्हाला माहित असेल आयोगाचा पॅटर्न 2016 पासून चेंज झालेला आहे. आयोगाचा पॅटर्न 2016 पासून काय झाला हो? चेंज झालेला आहे. तुम्ही असं कसं म्हणू शकता? अरे आयोगाचा पॅटर्न दर 5 ते 6 वर्षांनी का चेंज होत असतो. तर 2010 ते 16 पर्यंत जो पॅटर्न होता तो फॅक्च्युअल गोष्टीवर जास्त भर होता. फॅक्च्युअल गोष्टी म्हणजे एखादी आर्टिकल विचारलं की कसं संबंधी आहे. पण आता कन्सेप्च्युअल गोष्टींवर जास्त भर दिला जातो. म्हणून तो पॅटर्न सुद्धा तुमच्या इथून लक्षात तुम्ही कुठे चुकताय कुठे नाही चुकत. बरोबर? आपण जातो जेव्हा अभ्यास करतो बंद जातो सरळ बरोबर, वाचतो, रिव्हिजन करतो असं. पण तुम्हाला प्रश्न माहिती आहे कुठून येऊ शकतात? इकडनं येतं कुठूनही येऊ शकतात. बरोबर? म्हणून जोपर्यंत आपण हा अभ्यास करत नाही कशा पद्धतीने त्या टॉपिकवर प्रश्न आलाय तोपर्यंत आपला अभ्यास होत नाही. आणि ते करण्यासाठी तुम्ही अन अकॅडमीला मला किरण वानखेडेला फॉलो करू शकता. इथे खेडे नाही. ठीक आहे? चला आता शिकू आपण बिल.
म्हणजे एखादी विधेयक कायद्यात कसं एखादी विधेयक कायद्यात कसं एखादी विधेयक कायद्यात बिलचं रूपांतर ए म्हणजे ऍक्ट मध्ये बरोबर विधेयकाचं रूपांतर कशामध्ये मला सांगा आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो पहिली स्टेज फर्स्ट स्टेज पहिल्या स्टेजला म्हणतात ओळख इंग्लिश मध्ये म्हणतात इंट्रोडक्शन ऑफ बिल इंट्रोडक्शन ऑफ बिल इंट्रोडक्शन ऑफ बिल सो म्हणजे काय ओळख म्हणजे काय ओळख म्हणजे काय एखादी मंत्र्यांनी जर विधेयक मांडलं एखादी मंत्र्यांनी जर विधेयक मांडलं ते कोणतं असेल पब्लिक बिल एखाद्या खासगी सदस्याने मांडलं म्हणजे मंत्र्याला सोडून जर कोणी मांडलं तर काय असेल विधेयक खासगी विधेयक बिल म्हणजे जो कोणताही व्यक्ती बिल मांडतो ना ते कोणत्या प्रकार असो सार्वजनिक असो की खासगी असो पब्लिक असो की प्रायव्हेट असो पब्लिक असो की प्रायव्हेट असो बरोबर जो कोणताही व्यक्ती बिल मांडतो त्या व्यक्तीला त्या बिलची ओळख द्यायची असतो म्हणजे सर काय सर म्हणाल हे कसं म्हणजे काय की जर मी काय आहे प्रायव्हेट मेंबर आहे बरोबर म्हणजे काय मी किरण मांडतो मला बिल मांडायचं आहे कुठे कोणत्याही गृहामध्ये लोकसभा असो की राज्यसभा तर मी त्याची माझी पहिली स्टेप काय राहील 7 दिवसाच्या अगोदर मला नोटीस द्यावं लागेल कोणाला नोटीस द्यावं लागेल मी जर मंत्रिमंडळ असेल तर स्पीकरला की भाऊ मी 7व्या दिवसानंतर मला बिल मांडायचं आहे आणि मी ते हाऊसमध्ये डिस्कस करणार बरोबर आणि मी जर खासगी म्हणजे प्रायव्हेट मेंबर असतो मला किती नोटीस द्यायला असेल दिली मग आता दिवस आलाय तो 7वा दिवस किंवा 30वा दिवस पब्लिक असेल तर 7वा दिवस आणि प्रायव्हेट असेल तर 30वा दिवस बरोबर आला मी गेलो हाऊसमध्ये माझ्याकडे बिलची कॉपी आहे मी हाऊसमध्ये गेलो डिस्कस केलं जेव्हा इंट्रोडक्शन ऑफ बिल होतं त्या दिवशी काय होतं विद्यार्थी मित्रांनो त्या बिलचं नेम त्या बिलचं काय नाव काय फॉर एक्झाम्पल सिटीजनशिप अमेंडमेंट बिल 2019 बिलचं नाव आहे नागरिकत्व तो अधिनियम कायदा 2019 हे बिलचं नाव आहे बरोबर त्या सिटीजनशिप अमेंडमेंट बिल 2019 हे बिलचं काय हो नाव आहे बरोबर हे बिलचं काय नाव आहे बरोबर या बिलचे उद्दिष्ट काय इम्पॉर्टंट या बिलचे उद्दिष्ट काय इम्पॉर्टन्स असलेले उद्दिष्ट म्हणजे जेव्हा इंट्रोडक्शन ऑफ बिल होतं विद्यार्थी मित्रांनो जेव्हा इंट्रोडक्शन ऑफ बिल होतं तेव्हा त्या बिलचे नाव काय आणि त्या बिलचे उद्दिष्ट काय असं सांगायचं तो पब्लिक वाला बिल असो की तो खाजगी वाला बिल असो की प्रायव्हेट वाला बिल असो बरोबर म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय होतं त्या बिलचं नाव त्या बिलचं उद्दिष्ट डिफाईन केलं जातं बरोबर डिफाईन झालं मग काय होतं तुम्हाला माहिती ना ते तुम्ही पार्लिमेंट टीव्हीवर बघितलं असेल लोकसभा राज्यसभा टीव्हीवर बघितलं असेल एखादी मंत्री उभा होतो बोलत राहतो म्हणजे काय असतं इंट्रोडक्शन ऑफ बिल काय असतं इंट्रोडक्शन ऑफ हे इंट्रोडक्शन झाल्यानंतर या स्टेजमध्ये सगळ्यात शेवटी काय होतं या बिलची कॉपी म्हणजे झेरॉक्स बनली जाते बरोबर ना त्याचे उद्दिष्ट काय त्यांचं नाव काय याची काय केलं जातं इन डेप्थ मध्ये कॉपी बनवली जाते असं कॉपी म्हणजे काय प्याची कॉपी नाही बरं त्याची डुप्लिकेट कॉपी आणि काय केलं जातं सगळ्या सदस्यांना म्हणजे ज्या लोकसभे असेल किंवा राज्यसभेमध्ये असेल तर या सगळ्या सदस्यांना ते बिलची कॉपी पाठवली जाते या बिलची कॉपी पाठवली जाते मग कशासाठी पाठवलं जातं हे पाठवली जातं की या विधेयकाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन त्या व्यक्तींपर्यंत सुद्धा असायला पाहिजे त्या व्यक्तींना सुद्धा असायला पाहिजे मग ते काय करतील ते व्यक्तीपर्यंत पोहोचवतात आणि त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल ते काय करणार एक हेल्दी डिस्कशन करणार बरोबर सुटले काय कोणाला शिवेगाळ करणार नाही हेल्दी डिस्कशन प्रॉपर वे तुम्ही काही लोकांनी ग्रुप फॉर्म केला असेल तुमचा बरोबर आणि डिस्कस करत असाल तुम्ही एक्झाम झाला जेव्हा फिजिकल असाल होते बरोबर की नाही किंवा आताही तुम्ही फोनवर डिस्कस करत असाल काय करतात ते मला माहिती नाही पण जेव्हा जर मी एक टॉपिक वाचतोय फॉर एक्झाम्पल मी पार्लिमेंट घेतोय तुम्ही चौघांनी सुद्धा पार्लिमेंट वाचलो तर जेव्हा आपण डिस्कस करायला जाऊ चौघांचे मुद्दे वेगवेगळे असतील की नाही चौघांचे मुद्दे आपल्याला क्लिअर थॉट्स आपले क्लिअर व्ह्यू मिळणार नाही की संसदेबद्दल सेम मुद्दे सुद्धा म्हणजे ते विधेयक सगळ्यांना पाठवल्या जातं भाऊ तुम्ही जा आणि हे बघा
पाठवायच्या अगोदर हे जे बिल आहे, हे जे बुक आहे, हे जे विधेयक आहे, गॅजेटमध्ये ऍड केलं. सर्व तुम्ही गॅजेट म्हणजे काय? गॅजेट म्हणजे काय? गॅजेट म्हणजे राजपत्र. तुम्ही सुद्धा गॅजेटेड ऑफिसर आहात बरोबर, बोलणार आहात ना सगळेजण. क्लास 1 क्लास 2 राजपत्रित आहे बरोबर, भारताचा एम्ब्लम असतो बरोबर. अशा गॅजेटेड बुक ऑफ इंडियामध्ये त्याला ऍड केलं, त्याला शिक्का मारला राजपत्र ऍड केलं, राजपत्र झालं बरोबर. पहिली स्टेप काय? ओळख, इंट्रोडक्शन. कोणी म्हणू शकतो, पब्लिक किंवा प्रायव्हेट. पब्लिक असलं साधी नोटीस पेड देणार आणि प्रायव्हेट नंतर 30 दिवसात नोटीस मांडलं. त्यांनी डिस्कस केलं, माझ्या बिलचं नाव हे आहे, किरण वानकडे क्या आपकी हे बिल आहे. त्याचे उद्दिष्ट सांगितले की पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 देशातून येणाऱ्या 6 कम्युनिटींना आपल्या भारतामध्ये प्रवेश आहे, पण जे मुस्लिम आहेत त्यांना प्रवेश नाही आहे बरोबर. त्यांच्यासाठी आपण क्रायटेरिया सांगितलं. पण याची कॉपी मी कोणाला दिली? सगळ्या डुप्लिकेट कॉपी कोणाला दिली आणि सगळ्या तिथल्या सदस्यांना पाठवून दिली. लोकसभा असेल तर 543 लोकांना पाठवू, राज्यसभा असेल तर 544 लोकांना पाठवलं. त्याच्या अगोदर काय होतं ना, या बिलचं नाव आणि उद्दिष्टांना आपल्या गॅजेटेड बुक ऑफ इंडियामध्ये ऍड केलं जातं. म्हणजे त्याच्यावर राजपत्र आहे त्याच्यामध्ये ऍड केलं जातं आणि मग याची सगळी कॉपी सगळ्या सदस्यांना पाठवली जाते. त्याच्यामागे रिझन काय की आपल्या देशामध्ये बरोबर की जे मंत्रिमंडळ आहे किंवा जे अदर मिनिस्टर आहेत किंवा जे लोकसभेचे सदस्य आहेत किंवा राज्यसभेचे सदस्य आहेत यांचं एक हेल्दी काय व्हायला पाहिजे, डिस्कशन व्हायला पाहिजे त्याच मुद्द्यावरून. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये असं होतं किंवा नाही होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर. हेल्दी डिस्कशन सोडून आपण त्या बिलचे मुद्देच बरोबर डिस्कस करत नाहीत किंवा जेव्हा डिस्कस करायला गेलो ते वेगळ्या पद्धतीने डिस्कस होतात. म्हणून आपल्या देशामध्ये काही चांगल्या गोष्टी अजूनही आलेल्या नाही आहेत बरोबर. झालं, ही झाली तुमची पहिली स्टेज. म्हणजे का पहिल्या स्टेजमध्ये काय असतं? बिलची ओळख. पहिल्या स्टेजमध्ये काय असतं? बिलची ओळख. आणि बिलची ओळख झाली तर ते तुम्हाला माहिती आहे ओळखपत्र कसं होतं, त्याचं नाव, त्याची उद्दिष्टे त्याला गॅजेटमध्ये ऍड करतो आणि मग सगळ्यांना कॉपी सेंड बरोबर. आता सगळ्यांना कॉपी सेंड झाली. आता सगळ्यांना कॉपी काय झाली हो? सेंड. सगळ्या मंत्र्यांपर्यंत आले. आता पाठवलं, सगळ्या मंत्र्यांपर्यंत पोहोचली. मी काय देणार आता? पण सांगणार, स्पीकर सांगणार की बाबा या दिवशी आपण आता डिस्कस करू. तुमच्या सगळ्यांकडे कॉपी आहे ना? आता मी म्हटलं तुमच्या सगळ्यांकडे लक्ष्मीकांत आहे, म्हणाल सर हो. मग तुम्ही जर मी म्हटलं तुम्हाला अरे आपण तुम्ही लक्ष्मीकांतमधला हा चॅप्टर वाचून या, आपण इथून 1-2 दिवसांना डिस्कस करू बरोबर, असं म्हणणार नाही की नाही. सेम सभापती म्हणतो मग आपण सेकंड स्टेजमध्ये आपण 2-3 स्टेज करतो ना. सेकंड स्टेजमध्ये आपण 2-3 स्टेज करतो. पहिली स्टेज, दुसरी. सेकंडमध्ये 2 स्टेज, पहिली आणि दुसरी. या पहिल्यामध्ये आपण 3 स्टेज करतो. मी लिहितो तुमचं लक्षात ठेवा. सेकंडमध्ये किती स्टेज करतो आपण? 2. जी पहिली स्टेज आहे त्याच्यामध्ये पुन्हा 3 स्टेजेस करतो. सो तुम्हाला कन्सिडरेशन. सो मला तुम्ही असं इंग्लिशमध्ये का लिहिता तुम्हाला समजून सांगतो. कन्सिडरेशन. आता सगळ्यांनी अभ्यास केला ना, सगळ्यांकडे बिल होते, सगळ्यांनी अभ्यास केला. मग हाऊसमध्ये आलेल्या संसदेमध्ये आणि डिस्कस केलं. म्हणजे त्याच्यावर काय केलं? कन्सिडरेशन म्हणजे काय? चर्चा केली, विनिमय केला, डिस्कशन केलं, डिबेट केली, डायलॉग केला. पण आपल्यामध्ये असं होत नाही. आपल्या देशामध्ये डायलॉग बरोबर बोलायचं नाही. मी बोललो ना तू बोलायचं नाही. डिबेट, डायलॉग, डिस्कशन हे वेगळंच राहिलं, डावगिरी सुरू झाली बरोबर. आता ना खुर्च्या गिऱ्या फेकून मारतात, कोणी कानाखाली पण मारून देतं दिल्ली बरोबर. तुम्हाला माहिती आहे तुमच्या देशामध्ये कोणी बरखास्त करतं, कोणी चाललं जातं हाऊसमध्ये बरोबर. राग आला का? पहिली जी स्टेज आहे, पहिली जी स्टेज आहे त्याच्यामध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो की सगळ्या सदस्यांकडे जी आपली कॉपी पाठवली आहे ना, सगळ्या सदस्यांकडे आपण काय बिलची कॉपी पाठवली किंवा बिलची प्रिंट पाठवली आहे त्याचं डिस्कशन होतं. पहिल्या स्टेज डिस्कशन झालं. तर मला सांगा हे हेल्दी डिस्कशन होतं का? ही कधीच हेल्दी डिस्कशन होतं. काही मिनिस्टरला ते आवडतच नाही, काही मंत्र्यांना ते आवडतच नाही, काही सदस्यांना ते आवडत नाही. ते भांडणं करतात, बकाबक भांडणं करतात बरोबर. म्हणून काय केलं जातं? सेकंड स्टेज ते जे विधेयक जे आलं होतं ते पाठवतात कमिटीकडे. विधेयक कोणाकडे पाठवतात? कमिटीकडे. तुम्हाला समिती म्हणजे काय? समिती म्हणजे काय? पार्लिमेंटची एखादी समिती. त्या समितीकडे पाठवलं जातं आणि ती समिती मग काय करतं? त्या बिलबद्दल सगळे रेकमेंडेशन, सगळ्या गोष्टी चेंज करतात.
मग तुम्ही म्हणाल सर ही कमिटी काय हो, कमिटी का बरं बसवतात? अरे बघा, तुम्ही मार्केटमध्ये फिरायला गेला, आता कोरोना संपला, दिवाळीची तुम्ही शॉपिंग करायला लागला, तुम्ही कधीच एकटी शॉपिंग करायला जात नाही. ठीक आहे, एक तर आईला घेऊन जातो, एक तर बाबाला, बहिणीला, भावाला किंवा तिला किंवा त्याला घेऊन जातो. का? कारण की आपल्याला काय पाहिजे असतं? रेकमेंडेशन पाहिजे असतं, आपल्याला काय पाहिजे असतं? चॉईसेस पाहिजे असतं, आपल्याला काय पाहिजे असतं? सजेशन्स पाहिजे असतं, आपल्याला काय पाहिजे असतं? डूज अँड डोंट्स पाहिजे असतं. बरोबर? म्हणजे काय पाहिजे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, की एखादी चांगली गोष्ट माझ्या सूट होते की नाही हे बघण्यासाठी. बरोबर? आणि ह्या कमिटीत सुद्धा काम काय असतं की आपल्या देशाला चांगले चांगले रेकमेंडेशन देणे, आपल्या देशामध्ये चांगले चांगले रूल्स आणणे, या आपल्या देशामध्ये चांगले चांगले काय म्हणजे प्रक्रिया चालू करणे, हे कोणाचं काम आहे? कमिटीचं. काय देतात? रेकमेंडेशन. आता या समितीने रेकमेंडेशन दिल्यानंतर पुन्हा याला काय केलं जातं? हाऊसमध्ये डिस्कस केलं जातं. पुन्हा हाऊसमध्ये काय केलं जातं? डिस्कस केलं जातं. त्यालाच आपण डिबेट सुद्धा म्हणतो, त्यालाच आपण डायलॉग सुद्धा म्हणतो. म्हणजे सेकंड स्टेजच्या पहिल्या स्टेजमध्ये आपण हे करतो, पहिले जे मंत्र्यांकडे कॉपी पाठवले त्याचं डिस्कशन, मग त्यांच्यामधून काही एक व्हॅल्युएबल टाइम किंवा व्हॅल्युएबल काही डाटा पुढे येत नाही, मग काय करतो? कमिटी स्टेजमध्ये झाल्यानंतर काय करतो? तिथून त्यांचे निर्णयानंतर आपण डिस्कस डायलॉग आणि डिबेट करतो. बरोबर? आणि हे झालं, इथे झालं की मग सेकंड स्टेजमध्ये काय करतो? हे जे विधेयक आहे दुसऱ्या गृहामध्ये पाठवले जातात. आता इथे लोकसभा आहे ना किंवा राज्यसभा असतील, समजा इथे हाऊसमध्ये डिस्कस झालं, हे कुठे पाठवू आपण? आता सेकंड हाऊसमध्ये, म्हणजे सेकंड स्टेज काय म्हणतात? सेकंड हाऊसमध्ये पाठवा. समजा ही जर प्रक्रिया लोकसभेमध्ये आली असती, याकडे पाठवलं असतं आपण राज्यसभेत. ही जर प्रक्रिया राज्यसभेमध्ये आली असती, याला कुठे पाठवलं असतं आपण? लोकसभा. कळालं का? ठीक आहे. थर्ड स्टेजमध्ये बहुमत मोजलं जातं. तुम्हाला शिकवलं मी, बघा, मेजॉरिटी शिकवल्या, स्पेशल मेजॉरिटी शिकवली, सामान्य बहुमत शिकवलं. बघा, म्हणजे डिपेंड ऑन द बिल तिथे मेजॉरिटी मोजली. डिपेंड्स ऑन द बिल जर घटना दुरुस्ती विधेयक असेल, जर विशेष बहुमत लागेल. घटना दुरुस्ती विधेयक नसेल, सामान्य बहुमत लागेल. बरोबर? म्हणजे डिपेंड्स ऑन द बिल, त्या बिलासंबंधी आपण काय वापरतो? पॉवर वापरतो. सामान्य आहे की विशेष आहे किंवा घटना दुरुस्ती. बरोबर? नंतर चौथी कंडिशन काय? आलं दुसऱ्या हाऊसमध्ये बिल आलं, त्या हाऊसमधून 5 जण बहुमत आले, सेम हाऊसमधून बिल 5 जण, सॉरी ते सेकंड हाऊसमधून आले. चुकलं माझं. इथे बहुमत पाठवतो आपण, इथे बहुमत घेतो आणि इथे काय पाहिजे? सेकंड पाहिजे. इथेच काय पाहिजे? सेकंड स्टेज. सॉरी सेकंड. ठीक आहे, म्हणजे सेकंड हाऊसमध्ये पाठवतं आणि इथे काय म्हटलं? बहुमत. बरोबर? नाही बरोबर, ते बहुमत घेतात. बहुमत घेतल्यानंतर काय करतो आपण? सेकंड हाऊसमध्ये टाकतो. बरं, पाठवलं सेकंड हाऊसमध्ये, म्हणजे त्या हाऊसमध्ये पाठवलं. आता सेकंड हाऊसमध्ये पाठवलं, इथे झालं हाऊसमध्ये बहुमत झालं. ठीक आहे, इथे सुद्धा आपण बहुमतची स्टेज लिहू. पहिल्या हाऊसमधली बहुमतची स्टेज मेजॉरिटीची, इथं डिस्कस झालं, इथून त्या हाऊसमध्ये आता बहुमतसाठी पाठवून दिलं. त्याच हाऊसमध्ये बहुमत झाल्यानंतर विद्यार्थी मित्र काय होतं? ते मेजॉरिटी झाल्यानंतर काय होतं की थर्ड हाऊसमध्ये फोर्थ स्टेजमध्ये गेलो आणि फोर्थ स्टेजमध्ये या सगळ्या स्टेज वापस रिपीट होतात. म्हणजे फोर्थ म्हणजे सेकंड स्टेज रिपीट होतं. हेच कन्सिडरेशन, कमिटी आणि डिस्कशन. कन्सिडरेशन, कमिटी आणि डिस्कशन. बरोबर? या तिन्ही स्टेज वापस इथे रिपीट होतात आणि नंतर काय होतं की बहुमत होतं सेम हाऊसमध्ये आणि नंतर ते विधेयक कोणाकडे पाठवतो? राष्ट्रपतीकडे. आणि ती आहे 5वी स्टेज. म्हणजे तुम्हाला जर विचारलं किती स्टेजेस असतात, किती? 1, 2, 3, 4 आणि 5. 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे चौथ्यामध्ये दुसरी स्टेज काय होतं? रिपीट होतं. चौथ्यामध्ये काय होतं? दुसरी स्टेज रिपीट होतं आणि चौथ्यामध्येच बहुमत दुसऱ्या हाऊसमध्ये घेतलं जातं. पण इथे जर विचारलं की तिसऱ्या स्टेजमध्ये काय होतं की पहिल्या हाऊसचंच बहुमत घेतलं जातं. बरोबर? आणि इथे तीच हाऊसमध्ये बहुमतसाठी ती प्रक्रिया सुरू केली जाते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 12 वाजता भेटूयात आणि या कंटिन्यू प्रोसेसला पुढे करूयात. आणि सोबत जे 4 विधेयके आपले 4 घटना दुरुस्ती विधेयके काय, सामान्य विधेयक काय, युक्ती विधेयक काय, याची सगळे एक्सप्रेशन घेऊ. ठीक आहे, चला आपण इथे थांबूयात आणि संध्याकाळी भेटू. संध्याकाळी म्हणजे 12 वाजता भेटूया. चला.
बाय बाय.